दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल तुम्हाला धक्कादायक वाटतात का? आणि सगळ्यात महत्वाचं केजरीवाल यांचा पराभव झाला. दिल्ली विधानसभेचे निकाल हे आम्हाला अजिबात धक्कादायक वाटत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्ली काबीज करायची हा भारतीय जनता पक्षाचा, खास करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा एक कलमी कार्यक्रम होता आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड मोठी फौज दिल्लीमध्ये होती. 10 वर्ष केजरीवाल यांचं राज्य तिकडे होतं. त्यांच्या कारभाराविषयी टीका टिप्पण्या बऱ्याच होत आहेत, पण लोकांनी त्यांना 10 वर्ष निवडून दिलं. एक आंदोलनातून आलेला पक्ष लोकांनी सत्तेवर बसवला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ही जी काय महाशक्ती आहे, सत्ता, पैसा, यंत्रणा, याच्या पुढे ह्या वेळेला त्यांचा निभाव लागू शकला नाही. जे महाराष्ट्रात, ज्याला आम्ही महाराष्ट्र पॅटर्न असं नाव दिलंय, तो महाराष्ट्र पॅटर्न मोदीजी आणि शहाजींनी त्यांच्या पक्षानं दिल्लीत राबवला. मतदार यादीमध्ये बाहेरची नावं घुसवणं आणि ज्या भागात आपला नक्की विजय मिळेल किंवा मताधिक्य मिळेल त्या मतदार याद्यातून हजारो नावं गायब करणं, जे महाराष्ट्रात सुद्धा झालं, याच्या नंतर लक्षात आलं. असे सगळे उपक्रम राबवले. एका एका घरातून 300-300, 400-400 नावांची नोंदणी मतदार यादीत झाली. जी लुटीन दिल्लीमध्ये बंगले आहेत, जे रिकामे आहेत, ज्या बंगल्यात कोणी राहत नाही, अशा बंगल्यातून सुद्धा झाली. म्हणजे केजरीवाल साधारण 1500 मतांनी हरले, 1200, आणि त्यांच्या भागा मतदारसंघामधल्या अनेक बंगल्यांतून साधारण 200-300 मतांची नोंदणी झाली, जे तिथले रहिवासी नाही. आणि या पराभवाचं मुख्य कारण काँग्रेस आणि आप हे यावेळेला वेगळे लढले. आतापर्यंत ते वेगळेच लढत होते, पण ह्या वेळेला शत्रू अधिक ताकदीनं आपल्या समोर लढतोय भाजपसारखा, याचं भान जर ठेवलं असतं आणि आमच्या इंडिया ब्लॉकमधले 2 प्रमुख पक्ष एकत्र आले असते तर नक्कीच आजचा निकाल वेगळा दिसला असता. केजरीवाल यांचा पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये का फार मोठं अंतर नाहीये, फार तर 2%. पण काँग्रेसला साधारण 7.5% मतं काँग्रेसने घेतली आहे. म्हणजे 50%च्या वर काँग्रेस आणि आपची मतं आहेत. पण ओमर अब्दुल्ला याने जे सांगितलं आहे ते सत्य आहे. अजून भांडत बसा आणि मग मोदीचा विजय झाला म्हणून छाती पिटत बसा. बाकी मला याच्यावर काही म्हणायचं नाही. त्यात असं आहे की भाजपचा विजय, काँग्रेसला खातेही उघडता आलं नाही, केजरीवालांचा पराभव, तर अशा वेळेस इंडिया अलायन्सच्या भवितव्यावरही प्रश्न. केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे, मनीष सिसोदिया यांचा पराभव झालेला आहे, सौरभ भारद्वाज यांचा पराभव झालेला आहे, सत्येंद्र जैन यांचा पराभव झाला आहे, गोपाळ राय यांचा पराभव झाला आहे. आतिशी ज्या मुख्यमंत्री आहेत त्या एकमेव जिंकलेल्या दिसतात, बाकी सगळं त्यांचं कॅबिनेट हे पराभूत झालं. त्यांचे जे प्रमुख सगळे आधारस्तंभ होते आपचे, ज्याने आप निर्माण केली आणि 10 वर्ष सत्तेमध्ये राहिले, ते सगळे पराभूत झाले. लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे, नाही असं नाही, पण तरीही ते पराभूत झाले. कारण ज्या पद्धतीनं समोरून हल्ले झाले, ज्या पद्धतीनं घोटाळे झाले असं म्हणतो. पण शेवटी निवडणुकीमध्ये आता या गोष्टीवर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. हार आणि जीत त्या 2च गोष्टीला महत्त्व असतं. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही रोज सांगतोय की मतदार यादीमध्ये कसा घोटाळा झाला, 39 लाख मतं कशी वाढवली आणि त्या आधारावर भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकले. पण निवडणूक आयोग ऐकायलाच तयार नाही. त्याच्यामुळे भिंतीवर डोकं फोडून घेण्यापलीकडे आमच्या हातात सध्या काही नाही, पण आम्ही डोकं फोडत राहू.
महाराष्ट्रातील अनेक नेते म्हणतायत की एकत्रित लढायला हवं होतं. रोहित पवार देखील म्हणतायत की बघा हे सगळ्यांचंच मत आहे. रोहित पवार बोलतायत, अन्य काही लोक बोलतायत, पण ओमर अब्दुल्ला हे अनेक दिवस सांगतात. आणि आमची इतकीच भूमिका होती की काँग्रेस आणि आप यांनी या संकट काळामध्ये एकत्र यायला पाहिजे होतं. हरियाणामध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. दिल्लीमध्ये दोघे एकत्र आले नाहीत, त्याचा फायदा भाजपला झाला. इंडिया आघाडीतल्या या सगळ्या घटक पक्षांनी ठरवायला पाहिजे आपल्याला भाजपचा पराभव करायचा आहे की नाही, की आपण असेच एकत्र एकमेकांमध्ये तंगडं घालून भारतीय जनता पक्षाचा मार्ग हा सुकर करतो आहोत. आम आदमी पक्षाचे जे नेते हरले त्यांच्यामध्ये पण जे मतांची मार्जिन होतं ते अगदी कमी होती. अत्यंत कमी. महाराष्ट्रातील आपण तसं पाहिलं तर अनेक नेते जे आहेत किंवा मोठी मंडळी तिथे कमी मतांनी हारलेली. होय, तोच पॅटर्न तिथं राबवला गेलेला आहे. मी जे मगासपासून म्हणतो की महाराष्ट्र पॅटर्नच राबवला गेला. काल राहुल गांधींबरोबरच्या पत्रकार परिषदेत मी हे स्पष्ट केलं की दिल्लीमध्ये महाराष्ट्र पॅटर्न राबवला गेलाय आणि त्याचा उद्या निकालात तुम्हाला परिणाम दिसेल. महाराष्ट्र पॅटर्न त्याने एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये लातूर पॅटर्न होता, आपल्याला माहिती असेल. एसएससी बोर्डामध्ये लातूरचीच मुलं पहिली यायची. कशी यायची, काय यायची, हे सगळ्यांना लातूरचाच मुलगा पाहिजे. 10वी 12वी पहिला म्हणजे पहिलाच ठरलेलंच आहे. लातूरमध्ये जे काय कोचिंग क्लासेस होते, त्यांची जी काय एक यंत्रणा होती असं म्हणतात, मला माहित नाही. लातूर पॅटर्न, आता लातूर पॅटर्न कुठे आहे, संपला. आता निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्र पॅटर्न तयार केला. तो काही काळ चालेल. नंतर लातूर पॅटर्नप्रमाणे हा त्यांचा पॅटर्न सुद्धा इतिहास जमावला. हे राजकारणामध्ये असे प्रयोग, अघोरी प्रयोग होत असतात. काही काळ आपल्याला संयमाने काम करावं लागतं. आम्हाला सुद्धा त्यांचे जे मार्ग आहेत जिंकण्याचे त्याचा अभ्यास करावा लागतो आणि कार्यकर्त्यांना त्याबाबत आम्हाला मार्गदर्शन करावं लागतं. राऊतसाहेब, पण एक आहे की ज्या दिवशी मतदान होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाकुंभला गेले, तिथे त्यांनी गंगा स्नान केलं. समजा ते केजरीवाल किंवा राहुल गांधी यांनी असा काही सहभाग महाकुंभमध्ये दाखवला असता तर काही फरक पडला असता, मला काय वाटतं? नाही, नरेंद्र मोदी हे सातत्याने निवडणूक आली मतदानाच्या दिवशी कधी पशुपतीनाथला जातात, कधी केदारनाथच्या गुफेत जाऊन बसतात, कधी कन्याकुमारीमध्ये जाऊन पूजा अर्चा करतात आणि कधी कुंभच्या मेळाव्यात जाऊन गंगा स्नान करतात. हा एक मोदींचा परंपरा आहे राजकारणातली की मतदानाच्या दिवशी मी किती कडवट हिंदू आहे आणि हिंदूंनी मला एक गठ्ठा मतदान करावं यासाठी त्यांचा हा एक कार्यक्रम सुरू असतो. बाकी कामावर निवडणुका जिंकतात का? अजिबात. लोकांना धर्माची अफूची गोळी द्यायची, गुंगीत आणायचं आणि मतदान करून घ्यायचं. त्या दिवशी दिवसभर मोदीजी हे गंगे स्नान करताना दिल्लीची जनता पाहत होती, केदारनाथच्या गुफेत घुसलेले पाहत, ध्यानस्थ बसलेले आहे, पण कॅमेरे लागलेले आहेत. कन्याकुमारी पूजा करतायत पण कॅमेरे लागले. अयोध्येचं प्राणप्रतिष्ठा करताना ध्यानधारणा करतायत पण कॅमेरे लागले. हे लोकांनी पाहावं आणि मतदान करावं ही त्यांची अपेक्षा आहे. पण राऊतसाहेब, आणखी काही मुद्दे होते या निवडणुकीत, विशेष करून जो लिकर स्कॅम दिल्लीमध्ये झाला त्याची मोठी चर्चा किंवा तो एक निवडणुकीचा मुद्दा होता. कारण त्यात केजरीवाल, सिसोदिया यांना तुरुंगात जावं तुरुंगवास सगळ्यांनाच जावं लागतं. केजरीवालांनी तो शीश महल उभा केला, कोट्यवधी खर्च त्यांच्या निवासावर केला. मला असं वाटतं गाडी वापरणार नाही, लाल दिव्याची गाडी वापरणार नाही, बंगला वापरणार नाही, असे जे काही त्यांनी घोषणा केल्या होत्या. नाही, हे याचा काही प्रभाव पडला नाही. त्यानंतर किमान 2 निवडणुका केजरीवाल जिंकलेल्या आहेत. पण ह्या वेळेला नरेंद्र मोदीजी म्हणजे प्रधानमंत्रीजी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी ठरवलंच होतं पडेल ती किंमत मोजून केजरीवाल यांचा पराभव करायचा आणि ती त्यांनी प्रचंड किंमत मोजली. त्यासाठी यंत्रणा ताब्यात घेतली, चुनाव आयोगाला हाताशी धरलं, प्रचंड पैसे वाटले, आपच्या कार्यकर्त्यांवर रोज गुन्हे टाकत राहिले, नवीन नवीन गुन्ह्यात त्यांना अडकवण्यात आलं आणि अशा पद्धतीने निवडणूक ते जिंकले. खोटे मतदार टाकले, आपला मतदान करणाऱ्यांची हजारो नावं वगळली गेली. हे पुराव्यासह त्यांनी समोर आणलं. महाराष्ट्रात सुद्धा नेमकं हेच घडलं होतं, पण आमच्या उशिरा लक्षात आलं. हे आमच्या उशिरा लक्षात आलं, पण तोच पॅटर्न दिल्लीमध्ये राबवला.
39 लाख मतं जी महाराष्ट्रात वाढली त्यातली 2-5-10 लाख मतं नक्कीच परत तिथे गेली. ही 39 लाख मतं आता बिहारच्या निवडणुकीत जातील आणि अशा पद्धतीनं या देशात लोकशाहीवर कफन ओढण्याचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. साहेब, आधी महाराष्ट्र आता दिल्ली, पण आता तुम्हीच म्हणताय की इंडिया आघाडीमध्ये एक दिवस नाहीये. तो एक नऊ- आम्ही त्याच्यावर माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही या सगळ्या घडामोडींबाबत चिंता व्यक्त केली.